नमस्कार, मी रुपाली पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत परमपूज्य महंत श्री गोपाळदास कपाटे। तर आपण आज आपल्या या स्टुडिओमध्ये ते आलेत, तर त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत। खरं तर सर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। दंडवत प्रणाम। सर आता आपली हरकत नसेल तर आपण प्रश्नांना सुरुवात करूया। नक्कीच नक्कीच। हा सर, सध्या आपण कोणत्या संप्रदायातून, म्हणजे तुमचा पोशाख बघून सगळ्यांना कळतच असेल की आजचा इंटरव्ह्यू हा काहीतरी थोडासा वेगळा आहे आणि ह्यांचं कार्यही तसंच काहीतरी थोडंसं वेगळं आहे। तर सर आपण सध्या कोणत्या संप्रदायातून काम करत आहात? माझं नाव महंत श्री गोपाल व्यास कपाटे, उरळी कांचन। महानुभाव संप्रदाय हा 1200 वर्षापूर्वीच्या 12व्या शतकापासून हा उदयाला आलेला आहे खऱ्या अर्थाने, आणि याचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहेत। तेव्हापासून या संप्रदायाचा उगम खऱ्या अर्थाने झालेला आहे। एरवी हा सनातन काळापासून उभा आहे, परंतु ते निमित्त झाले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज 12व्या शतकामध्ये गुजरातचं कार्य सोडून महाराष्ट्रामध्ये कार्य करण्यासाठी आले आणि त्या ठिकाणी यांनी ह्या संप्रदायाची पताका रोवली। अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, कर्मकांड, जाती व्यवस्था आणि सप्तव्यसन याच्यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मुळासकट घाव घातला आणि अहिंसा तत्व स्वीकारले। तर ह्या पंथाचा हा एक खऱ्या अर्थाने मौलिक संदेश या सर्व विश्वाला जातो। सनातन काळापासून हा संप्रदाय आहे, परंतु स काले नेह महता योगो नष्टो परंतप, काही काळानंतर हा ज्ञानयोग नष्ट होत असतो असं श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे। तसंच म्हणूया तर 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गुजरातमध्ये अवतार घेऊन, जन्म घेऊन, अवतार घेऊन आणि महाराष्ट्रामध्ये ह्या कार्याच्या संदर्भात त्यांनी पावलं उचललीत आणि ते कार्य चालू ठेवलं आणि त्याचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहेत। महानुभाव संप्रदाय त्याचं असं नाव आहे। त्या संप्रदायामध्ये मी एक संन्यासी म्हणून काम करत आहे। अच्छा सर, प्राचीन कालीन मंदिरांसाठी सरकारकडून काही निधी उपलब्ध करून दिला जातो, तर याविषयी तुम्ही काय सांगाल किंवा तुमचं मत काय? तसं पाहिलं तर इथून मागचा जर इतिहास बघितला शासनाच्या किंवा सरकारच्या माध्यमातून, तर इतकं काही तसा तो दुर्लक्षित, ज्याला म्हणतो आपण राजाश्रय, धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आल्यानंतर किती डीप मध्ये काम करू शकतो आपण। याचं ज्वलंत जर उदाहरण म्हटलं तर आत्ताचं वास्तव। म्हणून एवढ्या 4-5-6 वर्षांमध्ये खऱ्या अर्थाने सरकारने, प्रशासनाने आणि शासनाने खऱ्या अर्थाने या संप्रदायाकडे खऱ्या अर्थाने सकारात्मकता दाखवली। मग मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, कारण मी थोडासा त्या पुढे आपण जाणारच आहोत त्या संदर्भात बोलायला। राजकीय वारसा समाजकारणासाठी घेतलेला असतो खऱ्या अर्थाने प्रत्येकाने, नाही का? समाजकारणासाठी आपण राजकारण करावं, 95% समाजकारण आणि 5% राजकारण करावं, ह्या मताचा मी माणूस आहे। म्हणून धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आल्यानंतर किती डीप मध्ये काम करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हटलं तर आत्ताचं वास्तव आहे। त्या संदर्भातला तुमचा प्रश्न आहे। तर इथून मागे शासनाने इतकं काही लक्ष दिलं नव्हतं, पण 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज महाराष्ट्रामध्ये भ्रमंती करीत ह्या जीवांना ज्ञानोपदेश करीत असताना, जीवाचं उद्धरण करीत असताना ठिकठिकाणी गावागावामध्ये त्यांनी, वाड्या वस्त्यांनी त्यांनी भेटी दिल्या। ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्या ज्या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला स्वामींनी, तर त्या ठिकाणी आज तुम्हाला 1650 मंदिरं महाराष्ट्रामध्ये महानुभाव संप्रदायाची चरणांकी स्थान ज्याला आपण म्हणूया अशी मंदिरं आहेत। मग ह्या 800 वर्षापूर्वीच्या मंदिराचं खास असं विकास, संवर्धन, सुविधा अशा अतिशय अल्प होत्या। मग 5-6 वर्षापासून आमच्या संप्रदायातली काही दिग्गज मंडळी, ज्येष्ठ मंडळी, आताचे आमचे कारंजेकर बाबा अमरावतीचे, आचार्य श्री कारणकर बाबा अमरावती,
नागपूरचे काही गृहस्थ आहेत, नागपूरचे काही संत महंत आहेत. आमचा हरिहर पांडे तो सुद्धा अतिशय सक्रिय आहे या कामामध्ये. अनेक मंडळी आमचे जे औरंगाबाद श्रीकृष्ण मंदिर, औरंगाबाद म्हणण्यापेक्षा छत्रपती संभाजीनगर श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रमातली त्या ठिकाणी संचालक जे आहेत आमच्या परमपूज्य नागराज बाबा यांचे शिष्य सुदर्शन मुनी हे सुद्धा कामामध्ये सक्रिय आहेत. राजकीय ज्याला आपण म्हणू राजाश्रयामध्ये चांगल्या प्रकारे सक्रिय आहेत. आणि पुणे जिल्ह्यातनं माझी निवड केली शिंदे साहेबांनी. शिवसेना आध्यात्मिक आघाडीतले एक बऱ्यापैकी त्यांच्या पसंतीला उतरलो असं ते सांगतात. माझ्या तोंडाने मी सांगणं बरोबर नाहीये, परंतु त्यांच्या पसंतीला काही उतरलो असेल, त्यामुळे त्यांनी ही पुणे जिल्ह्यातले एक जबाबदारी माझ्यावर शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी माझ्यावर टाकली, सोपवली. आणि ती जबाबदारी काम जे आहे, कार्य जे आहे ते पार पडित असताना अनेकांचं सहकार्य या ठिकाणी सकारात्मक मिळत आहे. त्यामुळे पारदर्शक काम करायला सुद्धा एक आनंद मिळतो. म्हणून पंथामधली जी काही दिग्गज मंडळी आहे त्यांनी शासनाला वेळोवेळी 800 वर्षापूर्वीचे जे काही आमचे चरणांकी स्थान आहे सर्वज्ञ श्री चक्रस्वामींचे किंवा इतर अवताराचे, रिद्धपूर असेल, फलटण असेल, आमचे म्हणजे पंचकृष्ण ज्याला म्हणूया, 5ही अवताराचे जी काही चरणांकी स्थान आहे त्या संदर्भात त्याचा पाठपुरावा केला शासनाकडे, त्या कागदपत्राचा, त्या डॉक्युमेंटचा. आणि पाठपुरावा करून शासनाकोट वेळोवेळी GR काढायला लावली शासनाला. त्या स्थानांच्या संदर्भात संवर्धन असेल, विकास असेल, रस्ते असेल, तिथं तीर्थयात्रेकरूंसाठी हॉल असतील मोठमोठाले, त्यांची सोय नाही का, टॉयलेट असतील, बाथरूम असतील, तिथं एक प्रकारचं त्या स्थानाला ब वर्ग असेल, कुण्या स्थानाला क वर्ग दिलेला असेल शासनाच्या माध्यमातून. तर आतापर्यंत 4 ते 5 GR शासनाने काढले. आणि 800 वर्षापूर्वीच्या जे काही चरणांकित जी स्थानं आहेत, मंदिरं महानुभाव संप्रदायातली, तर त्यांना एक ऊर्जित अवस्था प्राप्त करून दिली. त्याबद्दल मी शासनाचे, सरकारचे आणि सर्वच मंत्रीगणांचे, त्यामध्ये विशेषतः आमचे देवाभाऊ म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा पवार साहेब आणि विरोधी पक्षातल्या लोकांनी सुद्धा, मंत्र्यांनी सुद्धा, विरोधी पक्षामध्ये जे बसलेले आहेत बाकावर, त्यांनी सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या संप्रदायाला सपोर्ट केला. आणि आतापर्यंत 550च्या आसपास, 550 कोटीच्या आसपास जो निधी उपलब्ध करून दिला स्थान संवर्धनासाठी, विकास कामासाठी, त्याबद्दल मी सर्वांची या ठिकाणी आभार मानतो. अच्छा सर, आपण अगदी सविस्तरपणे आणि मनमोकळेपणाने या गोष्टीचं उत्तर दिलेलं आहे. तर आता मला पुढचा प्रश्न हाच विचारायला आवडेल की गोरगरिबांच्या मुलांसाठी, म्हणजे तुम्ही जसं की बालवाडी सुरू केली असेल, तर या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत म्हणजे समाजासाठी करण्यासाठी, तर कुठून तरी प्रेरणा मिळाली असेल या गोष्टींना. तर काय गोष्टींनी तुम्हाला प्रेरित केलं किंवा कुठून प्रेरणा मिळाली याविषयी काय सांगाल सर? 25 वर्षापूर्वी उरळी कांचनला आश्रमाची स्थापना केली आपण. श्रीकृष्ण ज्ञान मंदिर महानुभाव आश्रम, उरळी कांचन, चौधरी वस्ती या ठिकाणी आपण आश्रमाची निर्मिती केलेली आहे. तसा जर सदन भाग आहे आपला, जो पश्चिम महाराष्ट्र किंवा जो भाग आहे हवेली, तो अतिशय सदन भाग आहे. आता आमच्या उरळी कांचनच्या पंचकृषीमध्ये नर्सरी उद्योग फार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे, खूप छान आहे. तरुण वर्गाला त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून आज त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झालेला आहे. अनेक मुलं आज मालक होत आहेत. नर्सरीच्या क्षेत्रामध्ये शेतीला पूरक धंदा हा अनेक. आणि मी त्या ठिकाणी माझा एक असं एक अभ्यास असतो. आता त्या नर्सरी कामगार जे आहेत, नर्सरी उद्योग क्षेत्रामध्ये काम करणारे जी काही कामगार आहेत, त्यामध्ये जवळजवळ 80% कामगार हे परप्रांतीय आहेत. मग MP असेल, UP असेल, इकडे बिहार असेल, तिकून ही मंडळी आलेली आहेत, ही कामगार वर्ग सगळा परप्रांतीय. आता परप्रांतीय म्हणल्यानंतर तिथे यांना इथं काही त्यांचं बेसच नाही का आम्ही ते स्थानिक आहोत, आमचे काही आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा त्यांची मुलांची काही जन्मतारखा असेल, जन्म दाखला असेल, काहीच नाही त्या मुलांचं. मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर त्यांची मुलं मी दिवसभर बघायचो त्या नर्सरीमध्ये, मातीमध्ये खेळायचे त्या लाल मातीमध्ये, आणि दिवसभर आई वडिलांच्या पाठीमागे इकडे तिकडे
आणि शेजारी कॅनॉल आहे आणि कॅनॉलमध्ये जाणे किंवा त्याच्यामध्ये दिवसभर उड्या मारणे त्या काळ्या, कारण तो मला वाटतं पुण्याचं ड्रेनेज आहे ते मुळा मोठाचा कॅनेल तो आमच्या शेजारी चौधरी वस्तीवर. तर अशा प्रकारे ते चित्र बघितल्यानंतर मी म्हटलं यांचं शाळाच नाही, यांना शाळाच नाही ह्या मुलांना, कमीत कमी यांनी साक्षर व्हावं यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो. तर अनेक ठिकाणी मी शासन दरबारी प्रयत्न केले, परंतु तितकं काही मला यश आलं नाही. मग बालवाडी असेल, अंगणवाडी असेल, तितकं काही मला समाधानकारक यश आलं नाही. मग मी स्वतंत्र एक दिवस मी स्वतंत्र चिंतन केलं त्याविषयी आणि मग मला असं ठरलं की आपण बालवाडी आणि अंगणवाडी स्वतः का चालू करू नये, या मुलांना आपण किमान पक्षी साक्षर व्हावं, लिहिता वाचता यावं, एवढं सुद्धा आपण करू शकतो ना. तर ह्या माध्यमातून मग मी त्या ठिकाणी 2015 मध्ये त्या ठिकाणी श्रीकृष्ण बाल विकास मंदिर, बालवाडी, अंगणवाडी चालू केली आणि मग जवळजवळ 29 मुलांचं त्या ठिकाणी आमच्या हजेरीपटावर 29 मुलं आहे आणि प्रत्यक्षात सुद्धा तेवढेच आहे. मग त्यांना सकाळी आम्ही 2.5 ते 3 तास देतो आणि आम्हाला जी काही आम्ही संन्यासी असल्यामुळे आम्ही आमचं गुजरान जे आहे भिक्षेवर चालतं. आलं लक्षात, भिक्षेवर चालत असल्यामुळे त्यांचा पोषण आहारचं काय करायचं बुवा. मग त्या माध्यमातून मी त्या गटातल्या ज्या काही प्रमुख आहेत, अंगणवाडी बालवाडी त्यांचं ऑफिस आहे उरुळी कांचनला, तिथे मी संपर्क केला. त्यांना म्हणलं ह्या मुलांचं किमान पक्षी आम्हाला तुम्ही तो आहार देत चला, पोषण आहार. आलं लक्षात. त्या माध्यमातून अनेक मंडळी त्या ठिकाणी येऊन गेली, गट शिक्षण अधिकारी येऊन गेले, वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी येऊन गेले. त्यावेळेचे तत्कालीन तुमचे जे आहे आमदार अशोकरावजी पवार, शिरूर हवेलीचे आमदार, तेही त्या ठिकाणी येऊन गेले. मला वाटतं काही वेळेला अशी बबनराव पाचपुते, शिरूर हवेलीचे तुमचे खासदार, ते सुद्धा त्या ठिकाणी मला असं वाटतं येऊन गेले आणि त्यांनी सुद्धा सांगितले की दादा तुम्हाला लवकरात लवकर आम्ही ह्या अंगणवाडीला आणि बालवाडीला आता हा विषय काढायचा, योगाने हा विषय आला म्हणून आणि म्हणून तो त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला शासनाकडनं मदत पोषण आहाराच्या माध्यमातून मिळवून देऊ. आता तुम्ही त्याबद्दल निशंक राहा, तुमचं कार्य फार मोठं आहे. स्वतः त्या ठिकाणी आले आणि मीडियावाल्यांनी त्यावेळेला सुद्धा खूप छान दखल घेऊन अतिशय सकारात्मक पावलं उचलली आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा तो मेसेज प्रयत्न केला. तर अशा प्रकारे आतापर्यंत ते अव्याहतपणे आम्ही ते काम चालू ठेवलेलं आहे. बालवाडी आणि अंगणवाडी श्रीकृष्ण बाल विकास मंदिर, चौधरी वस्ती, उरुळी कांचन, त्या ठिकाणी आम्ही ते चालू केलेलं आहे. हेतू एवढाच का मला प्रेरणा अशी मिळाली का आपण साक्षर आहोत, मग यांचं काय होणार आहे मुलांचं, यांचं सुद्धा भविष्यामध्ये यांनी मोठं होऊन ह्याच मातीमध्ये किंवा उड्या मारायच्या का, हे कामं करायची का, यांनी का शिकू नये, यांना अधिकार नाही का लोकशाहीमध्ये, यांना शिकण्याचा अधिकार नाही का, हे शिक्षण घेऊन हे पुढे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करू शकणार नाही का, वयस्कर आई वडील झाल्यानंतर त्यांना सुख देऊ शकणार नाही काय, त्यांनी शिकावं, मोठं व्हावं आणि आईवडिलांनी केलेली जी कष्ट आहे त्याची परतफेड म्हणून म्हातारपणी त्यांची सेवा करावी, हा त्याच्या पाठीमागचा खऱ्या अर्थाने निर्मळ उद्देश आहे माझा. बरोबर सर, पण खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण शिक्षण ही एक गोष्ट अशी आहे की जी ज्याचा हक्क सगळ्यांना आहे आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. पण ज्या लोकांपर्यंत, ज्या मुलांपर्यंत शिक्षण पोहोचत नव्हतं तिथे तुम्ही पोहोचलात आणि त्यांना शिक्षण म्हणजे शिक्षित करत आहात, ही खरंच खूप जिम्मेदारीची आणि नोबल काम तुम्ही केलेलं आहे सर. त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून खूप अभिनंदन. आणि तुमच्या शाळेला आपण अशीच सरकारकडनं मान्यता येऊ, जसे तुम्ही लहान वर्ग सुरू करता तशाच प्रकारे मोठे वर्ग पण त्या ठिकाणी सुरू होत, अशीच फक्त अपेक्षा व्यक्त करते आपल्या या माध्यमातून. आणि सर आता मला पुढचा प्रश्न तुम्हाला हाच विचारायला आवडेल की तुम्ही आज जे समाजामध्ये म्हणजे कार्य करता आणि तुमच्या कामाची दखल ही पंतप्रधान कार्यालयाने सुद्धा घेतली गेली आहे, तर तो जो काही सगळा प्रवास आहे त्याविषयी काय सांगाल? साधारणपणे एक 8-10 महिन्यापूर्वी आमचे सन्मित्र स्वामी गोविंदगिरीजी महाराज, राम मंदिर अयोध्या, त्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंदगिरीजी महाराज, त्यांच्या संदर्भातनं, त्यांच्या माध्यमातनं मला तिथपर्यंत पोहोचण्याचा योग आला. आता त्यांच्या पसंतीला जसं एकनाथ शिंदे साहेबांच्या पसंतीस काही गोष्टी माझ्या आवडल्या असतील, त्यांना ऍक्सेप्ट केलं त्यांनी आणि त्याच्यावर चिंतन करून त्यांनी जशी माझी निवड केली, तसं आमच्या स्वामी श्री गोविंदगिरी महाराजांनी वर काही चर्चा केली असेल, वरिष्ठ केंद्रीय त्यांची जी बॉडी आहे, तर
तर त्यांनी चर्चा करून त्यांनी माझी निवड पुणे जिल्ह्यासाठी निवड केली आणि आतापर्यंत 2-3 कार्यक्रम आमचे पुण्यामध्ये संत समागम म्हणून हा एक कार्यक्रम केला त्यांच्या माध्यमातून. त्यांच्या टिळक रोडला जो तुमचा जो हॉल आहे त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम घेतला. नंतर एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आम्ही टिळक स्मारकला का? हा, टिळक स्मारक मंदिरामध्ये. तिथेही आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणि सर्व जनतेला आव्हान केलं होतं आम्ही त्यावेळेला महाराष्ट्राचा. त्यावेळेला नुकत्याच आता 20-25 दिवसांनी लोकसभा इलेक्शन लागणार होतो. त्यावेळेला आम्ही सर्वांना आवाहन केलं होतं 100% मतदान करा असं लोकांना आम्ही आवाहन केलं होतं. कारण मतदान करणं हा तुमचा हक्क आहे आणि तो तुम्ही डावलू नका. म्हणून घराच्या बाहेर पडा आणि मतदानाचा हक्क बजवा. ह्यासाठी आम्ही ती प्रेस कॉन्फरन्स स्वामी श्री गोविंदगिरीजी महाराज आणि मी घेतली होती. आणि मग अशा माध्यमातून मग तिथपर्यंत माझा प्रवास हा चाललेला असतो. म्हणजे सुरुवात खरी तर त्या ह्याच्यापासून झाली आणि मग त्याची दखल पंतप्रधान कार्यालयापर्यंत गेली आणि खरं तर तो टर्निंग पॉइंट होता किंवा ती गोष्ट जास्त महत्वाची होती असं म्हणायला हरकत नाही. अच्छा सर, आता मग आपला जो काही संप्रदाय आहे त्याची एक काहीतरी शिकवण असेल, कारण तुम्ही जसं मगाशी बोलताना म्हणालात की श्री चक्रधर स्वामींच्या विचारावरती आपण सगळा हा संप्रदाय चाललेला असतो किंवा विचारांवरती प्रेरित होऊन आपण काम करतो. तर त्याच प्रकारे तर याच्या बद्दल म्हणजे भावी पिढीसाठी तुम्ही एखादी काय शिकवण द्याल किंवा आपल्या संप्रदायातला असा जो विचार आहे की जो खरं तर भावी पिढीने पण अंमलात आणला गेला पाहिजे बाबा, तर हा काय उपदेश तुम्ही तरुण पिढीला कराल याविषयी काय सांगाल? 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गुजरात राज्याचा कार्याच्या तिथला त्याग करून महाराष्ट्रामध्ये आलेत आणि त्यावेळेला त्यांनी एक दिव्य संदेश दिला. त्यांची एक लीळा आहे सालबर्डीची. एक ससा एका सशाच्या पाठीमागे पारधी लागलेले होते त्याला मारण्यासाठी किंवा शिकारी म्हणा. तो ससा घाबरलेला, जंगलामध्ये कुठं त्याला असा आसराच मिळाला. कोण वाचवेल त्या मुक्या प्राण्याला? संदेश कसा दिला? परमेश्वर संदेश कसा देतात? कृतीतून देतात, त्या लीळेतून देतात, त्या प्रसंगातून देतात. तो ससा घाबरलेला, जीव मुठी धरून पळायला लागला. पळतोय 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 पुढे एका झाडाखाली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज त्या ठिकाणी मांडी घालून आसनस्थ बसलेले होते. काहीतरी चिंतन करीत असावे आणि त्या सशाने बघितलं दुरूनच, इथं कोणीतरी बसलेलं आहे, हे मला नक्की वाचवणार, नक्की वाचवणार. काय त्या मुक्या प्राण्याला किती त्याचा विश्वास. आणि तो धावत आला आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या मांडीखाली लपला आणि 5-10 मिनिटानंतर ते शिकारी आले, पारधी आले आणि त्यांनी त्यांना हेच केलं की बाबा स्वामी, हा आमचा पैजेचा ससा आहे, शिकारीचा ससा आहे, हा तुम्ही आम्हाला द्या. तर त्यावेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात त्या पारध्यांना किंवा त्या शिकाऱ्यांना, हा आम्हाला शरण आलेला आहे, हा आम्हाला शरण, हा आमच्या आश्रयाला आलेला आहे. तर याला दुःख नाही मिळालं पाहिजे. तर त्यावेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी उपदेश केला त्या पारध्यांना. अरे हे रानात राहतात मुके प्राणी, नदीचं पाणी पितात, गवत खातात, याशी तुम्ही का मारा? कशा करता मारता त्यांना तुम्ही? आणि ह्या वाक्याचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला, त्यांच्या अंतःकरणावर, त्यांच्या मनातली ती हिंसेची विचार भावना बदलून गेली आणि त्याच क्षणी त्यांच्या हातातले शस्त्र खाली पडले. पडले म्हणजे त्यांनी ठेवून दिले. खऱ्या अर्थाने धार बोथट करायचं काम आमच्या सर्वज्ञांनी 800 वर्षापूर्वी सालबर्डीच्या जंगलामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये, मोर्शी तालुक्यामध्ये सालबर्डीच्या जंगलामध्ये धार बोथट करायचं काम, शास्त्राचं धार बोथट करायचं काम आमच्या सर्वज्ञांनी त्यावेळेला केलं. तेव्हापासून खऱ्या अर्थाने जो शरण आला त्याला दुःख नाही, ह्या संप्रदायाचं प्रीत वाक्य आहे. म्हणून कर्मकांड, अंधश्रद्धा, जातीयता, स्त्रियांना समान अधिकार 800 वर्षापूर्वी सर्वज्ञांनी आपल्या शास्त्रातून आणि आचरणात आणून दिले. तर खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा, कर्मकांड आज आम्ही बघतो समाजामध्ये एज्युकेटेड मंडळी आहेत, अंधश्रद्धेला खतपाणी घालतायत, कर्मकांडाच्या अधीन गेलेली आहेत, बुवाबाजी आज फोपावलेली आहे. आज तुम्ही बघताय टीव्हीला, पेपरला वाचताय, हो आज ही एज्युकेटेड मंडळी त्याला खतपाणी घालून राहिली नाही आपल्या आयुष्याचा.
सर्वनाश करून घ्यायला लागली. म्हणून आमच्या सर्वज्ञांनी 800 वर्षापूर्वी हा संदेश दिला, हा काय जीव आणि ह्या काय जीवलिया. जीवलिया म्हणजे स्त्रिया, जीव म्हणजे पुरुष. तो पुरुषाला अधिकार आहे, स्त्रियांना का नाही. म्हणून स्त्रियांना सुद्धा समान अधिकार त्या वेळेला मोक्षाचा त्यांनी मिळवून दिला. असं अलौकिक आणि ऐतिहासिक आणि जागतिक दर्जाचं निरूपण 800 वर्षापूर्वी सर्वज्ञांनी सांगितलं. आणि त्या बेसवर हा संप्रदाय आज काम करतोय. आणि संपूर्ण भारतात नव्हे, संपूर्ण ऑल वर्ल्ड मध्ये हा समाज आहे, हा संप्रदाय आहे. फक्त बाहेरच्या देशांमध्ये कमी जास्त, कारण भारतातूनच ते बाहेर गेलेले आहेत. बरोबर. हो हो. आज काबूल पाकिस्तानमध्ये, लाहोर असेल, अनेक ठिकाणी भारतामध्ये, भारताच्या बाहेरही हा संप्रदाय आहे. आणि मला सांगायला विशेष आनंद वाटेल का ह्या संप्रदायातला जो कोणी अनुयायी आहे, संन्यासी किंवा गृहस्थ धर्मातला अनुयायी, ज्या वेळेला कुठेही एकमेकाला ज्या वेळेला भेटतो त्यावेळेला तो वाकून नमस्कार करतो आणि जय श्रीकृष्ण किंवा दंडोत प्रणाम होतो. ही नम्रता आम्हाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी शिकवण दिलेली आहे. आणि त्याप्रमाणे आज अव्याहतपणे हे काम या संप्रदायाच्या माध्यमातून चालू आहे. अगदी खरंय सर. तुम्ही जसं म्हणालात, या शिकवणी म्हणजे ही जी शिकवण आहे खरंच ही भावी पिढीसाठी पण किंवा कोणाही लोकांसाठी अतिशय योग्य आहे. आणि ती त्यांनी आचरणात आणली तर नक्कीच त्यांचं जीवन पण अतिशय फलदायी होऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही. सर, तुम्ही आमच्या या स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला मनमोकळेपणाने मार्गदर्शन केलं. गप्पा मारल्या असं नाही म्हणणार मी, आपण मार्गदर्शनच केलं आणि ते खरंच फार मोलाचं आहे. आणि तुम्ही तुमचा वेळ दिला आमच्यासाठी, त्याबद्दल स्टार महाराष्ट्र स्टुडिओ कडनं मी निवेदिका या नात्याने तुमचे मनापासून आभार व्यक्त. नमस्कार. तुमचंही स्टार महाराष्ट्र न्यूजचे सर्व टीमचं, विशेषतः आमचे मित्र अशोकरावजी गावटे, त्यांचा मुलगा आयरन असेल, तुम्ही मॅडम असतील, सर्व तुमची टीमचं मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण.